छावा भाग 7. हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई, केवढ्या औषधी वनस्पती या झाडोऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतं, पण तहानेच्या समयास एक थेंबसुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत. आताशा सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी, तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते. धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकांत रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजवून दाखविणे ही तर धाराऊची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजविण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हर तऱ्हेच्या दवा मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले. उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले, पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळा देखत विझणारे अंग पाहून उरात चलू लागले. जिजाबाईंनी व्रतवैकल्ये, उपवास सुरू केले. अंगारे, धुपारे, लिंबलोण सारे सईबाईंच्या पुढे हरत होते. उन्हाळा सरत आला. वळिवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यांतून पाणी काढून गेले. मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गड वाऱ्याने गारठा कवटाळला. घोंघावत त्याने झाडांच्या पानभऱ्या फांद्यांना उलटपालटे करून टाकले. त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दौडी अंगावर उतरताच सईबाईंच्या दुबळ्या कायेवर सरसरून काटा तरारला. त्यांनी अंथरूण धरले. राजगडाकडे राजांना खबर पोच झाली. सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊस धारा कोसळत होत्या. सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पाणथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बयापक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे, तसे त्यांचे मन स्वतःत शिरून फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. केवढ्या उदंड आठवणी! मोहरून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या. धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या, तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या, दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर गोड, चिराखदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दरुणी महालातल्या तक्तपोशीसारख्या निसूर निबर, घरभरणीच्या लवंडल्या मापासारख्या ओसंडत्या उभार, हिंदकळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल, भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त मंगल. आठवणीच आठवणी. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजत खोडच असावी. सईबाईंच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली. पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोड्यानिशी जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेला आदिलशाही खानखाना अफजल मोहम्मद शाही फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना लागली.
बड्या बेगमेने एका जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तुम जमा, अंकुश खान, मुसे खान, राजश्री मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंजारराव घाटगे, पैलवान खान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आगपाखड झाली. गर्दना टाकून शर्मिंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तगडा दिल रुस्तुम बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता. तिचा शाही गुस्सा शब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि चिडून ती गरजली. क्या इस दरबार में उस गद्दार दख्खन से लोहा लेने वाला कोई मर्द बाकी नहीं रहा? उस अजाजिल बगावतखोर को अंजाम देने वाला अरकान दौलत कोई भी नहीं? बोलो, इस दरबार का मर्दाना चूड़िया पहन आया है क्या? लानत लानत है. बेगमेच्या निर्भत्सनेची ही भट्टी एका भटारियाला पेटवून दिली. कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खाना अफजल खान पुढे सरसावला. पायाखालचा तलम रुजामा तुडवीत तो विड्याच्या तबकाजवळ आला. खामोश दरबारावर नफरतीची सख्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला. मैं उस नाचीज काफिर घोड़े सवारी ना तोड़ते ही जिंदा या मुर्दा दरबार पेश करता हूँ हुजूर. या अली मेहरबान. त्याने विडा घेतलेला हात अस्मानाकडे उंचावीत घोगऱ्या सादात कसम खाल्ली. आफरीन, अलहम्द अलिल्लाह, सुभानल्लाह, मरहब्बा. चारी बाजूंनी बेहोश चित्कार दरबारियात उठले. सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला. पण तकदिरीने त्या विड्यात कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमेला, ना अफजलला, ना दरबारातील एकाही समशेर जंगाला माहीत होते. खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला. खुशीत दरबारी बाहेर पडले. त्यांना माहीत नव्हते या जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खनी शनी लागला आहे आणि त्याचे नाव सिवा आहे. 20,000ची हत्यारबंद कडवी फौज, 80-90 मोठ्या तोफा, 300 लहान तोफांचे खटारे, 1000भर उंटांचा काफिला, 60-70 झुलते हत्ती असा दाबजोर लवाजमा खानाने बरोबर घेतला. निशाणाच्या हत्तीवर चांदतारा चढवून अफजल खान मोहम्मद शाही निघाला. एका सूर्याला ग्रासण्यासाठी, बदशिकणी करण्यासाठी, शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी. अफजल म्हणजे सर्वात सुंदर, सबसे अच्छा. खरंच तो केवढा अच्छा होता. फर्जंद शहाजी राजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शर्मिंदी धिंड काढली होती. कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजीराजांच्या दादा महाराजांना, संभाजीराजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते. कस्तुरी रंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलावून धोक्याने यानेच त्याच्या चिंधड्या उडविल्या होत्या. कल्याणीच्या वेढ्यात शहजादा औरंगजेबाला सही सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान मोहम्मदला मक्का दरवाजात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता. असा हा सबसे अच्छा खान आता सबसे अच्छे काम करायला निघाला होता. सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आयाळ धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन. खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठाण होणार हे राजांनी हेरले. आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते. राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला. सारा कबिला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणला हलविण्याचा मनसुबा कळविला. सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाई, सईबाई यांचे मेणे प्रतापगडावरून खाली उतरवले. एका मेण्यात 2 वर्षांचे शंभूबाळ
आणि धाराऊ बसली होती. आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते. आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत आले होते. कपाळावरचं शिवगंध आडवंच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का बांधतो? भाल्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्याच्या टापांनाच नाल का ठोकायचे? बिचाऱ्या धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधी एवढे हैराण केले नव्हते. मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावळी खोऱ्यातले डोंगर शिखरांवरून कोसळणारे पांढरे धोट पाणलोट पाहण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती. त्या पाणलोटांना कोणी रोखू धजत नव्हते. त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती. झेप घेणे हाच त्यांचा गुण होता. शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशीबाहेर महादेवाच्या देवळात मेणे ठाण झाले. राजांना शिवापट्टणच्या महालात वर्दी पोच झाली. पावसाची तुरळक सर निचरताच शिवाजीराजे घोड्यावर मांड घेऊन फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी कावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त सईबाईंच्या मेण्याकडे हाताच्या बोटांनी इशारत केली. जडावल्या पायांनी मेण्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक तगत्या जीवाचा सावळा सांगाडा होता. मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताच राजांचे निमुळते सूर्यपेठ डोळे थिजून पाणगार झाले. लाल महालात घरभरणीचे माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजान सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर खडी झाली. केवढी सालं गुदरली, किती वळणं मागं पडली. सई देवघरातील समईसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते ह्या लेकीची कड घेऊनच. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, सोशिक स्त्री, केवढ्या नात्यात सई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीन चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत आली. आमच्या डोळ्यांनी पाहिलेले सई हे सर्वात सुंदर स्वप्न. सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं का झालं? का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेणा अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेण्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईंचा मेणा उचलला आणि ते दुडक्या चालीने शिवापट्टणाच्या महालाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या राणू आणि आंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबावर राजे. सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहवून राजांना बोलल्या. भार तर सारा श्री सांबावरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरला. अफजल? 20,000ची फौज? म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा? शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर.
राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदैवताला इजा देऊन अफजल खान शिरवळला डेरेदाखल झाला. वाटेत मलवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमक हराम आहेस असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधाचा कोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळाच्या बसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता येता टाकून पाहिले, पण ते नतीजा पावले नाहीत. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील असामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालूच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन मावळचा देशमुख विठोजी सिलीमकर, उतरोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तान्हाजी कोकरे, रविराव ढोणे, धुलोजी शेडगे, काटे, धायगुडे अशा कैक मावळी पगड्या खानाच्या पायांखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळाहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही दियानतरावाने खानाचे वेशी बाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाककराला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वराच्या देशकुलकर्ण्याचा दिवाण होता. कुलकर्ण्याच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाककराने खानाच्या परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नद्यात 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देशकुलकर्णीपण द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विडा गोमाजीने उचलला. आता कंबक्त काफर सेवा बचावणे शक्यच नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूने 2च कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेलाग कड्यांचा मोर्चेबंद मुलूख आणि दुसरा 12 मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा. भाग 7 समाप्त.